प्रथमतः परभणी येथे झालेल्या जे संविधान शिल्पाच्या विटंबना याबद्दल प्रथमतः मी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचासुद्धा जाहीर निषेध करतो। आज परभणी येथे ज्या संविधानावर पूर्ण देश चालतो त्या संविधानाची विटंबना होते आणि ते संतापजनक जर प्रतिक्रिया नोंदवत असतील कार्यकर्ते, त्या कार्यकर्त्याला होमिंग ऑपरेशन करून बाया मुलं विद्यार्थ्यांना रक्तबंबाळ करस्तोर या ठिकाणी पोलीस प्रशासनाने मारहाण केलेले आहे। मला असं म्हणायचं आहे, एक होमिंग ऑपरेशन नाही तर आंबेडकरी चळवळ संपवण्याचा हा भाजपचा उद्देश आहे। आज त्या ठिकाणी 50हून अधिक विद्यार्थी असेल, महिला असतील, यांना आरोपी बनवण्यात आलेला आहे। आज ज्या बाबासाहेबांनी ही घटना लिहिली त्या घटनेचा जर अपमान होत असेल तर आम्ही कदापि गप बसणार नाही। आम्ही याच्या पुढेही उग्र पद्धतीचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये करू। आज कशा प्रकारचं आंदोलन केले? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचा पुतळा जाळून आम्ही आंदोलन केलं आहे। कारण का की ही जे बाप आहे ते त्यांचं एक स्टेटमेंट होतं, ते म्हणतात ते मनोरुग्ण आहे ज्यांनी ही घटना केली। मनोरुग्ण नाही तर देशद्रोह आहे आणि ह्या प्रकारे कोण जरी अशी घटना करत असेल त्यांना देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्यांचे डोळे उघडावे म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांचा पुतळा जाळून आंदोलन केलेलं आहे।